छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय। सर्वजण हे सिद्ध करण्याची आज 74 वर्षामध्ये पुन्हा पुन्हा आपल्यावरती येते ही शोकांतिका आहे। या व्यवस्थेने असं काही करून ठेवलंय की आम्ही भारताचे नागरिक आहोत की नाही हेच आम्हाला आता सिद्ध करायला पुन्हा पुन्हा दाखवत आहे। हे सगळे प्रश्न घेऊन आज आपण या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये ही संवाद यात्रा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारला काही प्रश्न विचारणार आहोत आणि हे सगळे प्रश्न घेऊन आपण ही संवाद यात्रा जी आहे या व्यवस्थेच्या पुढे मांडणार आहोत। आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आपण सगळेजण मिळून आपल्या प्रश्नांचं आपल्या समस्यांचं सगळे मुद्दे घेऊन आपण त्या ठिकाणी जाणार आहोत। तत्पूर्वी या संवाद यात्रेमध्ये आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी अगदी थोडक्यामध्ये मी शिल्पा चव्हाण आमच्या समुदायामधल्या आमची भगिनी आहे की जी या समुदायाबरोबर काम करते, तिच्या स्वतःचे काही प्रश्न आहेत तर मी तिला विनंती करतो की तिने येऊन थोडक्यात मनोगत व्यक्त करावं। जिल्हाधिकारी कार्यालयावरती बहुजन संवाद यात्रा इथं आलेली आहे। 72व्या विमुक्त दिनाच्या निमित्तानं संवाद यात्रेचं आयोजन भटके-विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठं आहे हो, सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठं आहे हो, सांगा उन्नती पाटा साठा कुठं आहे हो, अशा घोषणा घेऊन भटके-विमुक्त समाज आज एक झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं भारत देशामध्ये एक चांगला संदेश या बहुजन संवाद यात्रेच्या माध्यमातून केलेला आहे। आज डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने 8 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर माता भीमाईंचं स्मारक व्हावं, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, त्याचबरोबर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे साताऱ्यात उभे व्हावे, राजश्री शाहू महाराज यांचा देखील पुतळा साताऱ्यामध्ये उभा व्हावा, अशा विविध मागण्या घेऊन इथे वतीनं शाहीर पारांडेंचं प्रतिष्ठान व्हावं ही देखील मागणी आहे। आम्ही गेले 8 दिवस शेकडो उपोषण केलेलं आहे आणि आजच्या 8व्या दिवशी भटके-विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीनं त्यांच्या अध्यक्ष त्यांचं इकडे वतीनं स्वागत करतो आणि 2 शब्द त्यांना पाठिंब्यावर बोलायला विनंती करतो।